सोनिवदे सुख अतिसुखाहुनी सोनिवदे सुख अतिसुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या अंगणी वैष्णवांच्या वृंदावन सडे चौकरंगमाळा वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया भूषण मंडित सदा सर्व काळ भूषण मंडित सदा सर्व काळ मुद्रा आणि माळ तुळशी कंठी आणि माळ तुळशी कंठी नामभोग मुखी अमृताचे सार मुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित रजे पवित्र सहित रजे वृंदावन सडे चौकरंगमाळा वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया तुका म्हणे मोक्ष भक्ताची आमना म्हणे मोक्ष भक्ताची आमना नाही वासना त्याची करी वासना त्याची करी वृंदावन सडे चौकरंगमाळा वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील 323व्या क्रमांकाचा आज आपला अभंग सुरू झाला आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांच्या घरी भगवान परमात्मा असतो कसा असतो हे सांगतात. नेहमी देव कुठे असतो तो वैष्णवांच्या घरी असतो. या अभंगामध्ये ते उघड उघड करून सांगतात. आणि त्या देवाला इथं काही अभंगामध्ये नाम दिलं नाही. कुठं नाम दिले ते बघा. नाव नाही दिलं पण देव नाचते हे मत सांगितलं. कुठं सांगितलं तो पहिल्या चरणात सांगितलं. देवाला नाव दिलं नाही पण त्याचं स्वरूप मात्र सांगितलं. नाव नाही दिलं पण स्वरूप सांगितलं. आणि देवाचे नाव काही स्वरूप असते काही कार्य परत्वे नाव आहे काही स्वरूप परत्वे नाव आहे. जसं हे विठ्ठल पांडुरंगाचं नाव विठ्ठल स्वरूप परत्व स्वरूप परत्व नाव आहे. पांडुरंग हे नाव आहे पण हे ताटस्थ्य लक्षणाचं स्वरूप परत्व नाव आहे. ताटस्थ्य लक्षणाचं स्वरूप परत्व पांडुरंग नाव आहे. बरं असे काही देवाचे नाव वेगळे वेगळे आहेत. हो जसं काही चक्रपाणी हे नाव कार्य करत. हातामध्ये चक्र धारण करणारा असल्यामुळं चक्रपाणी. सुदर्शन चक्र धारण करतो म्हणून त्याचं नाव काय चक्रपाणी. पाणी नाम हात चक्र नाम चक्र. सुदर्शन चक्र हातात आहे म्हणून चक्रपाणी. असं जसं महादेवाला नाव आहे काय त्रिशूळ पाणी किंवा शूळ पाणी. शूळ पाणी महादेवाचं नाव प्रमुख आहे. शूळ पाणी म्हणजे हातात सतत सुळ असतो ज्या देवाच्या त्याचं नाव काय शूळ पाणी. हे कार्य परत्वे नाव आले. लक्षात आलं की नाही. स्वरूप परत्व नाव नाही. तसं देवाचं नाव इथं स्वरूप परत्वानं सांगितलंय. नाव उघड उघड जरी नसलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सोनिवदे सुख अतिसुखाहुनी असं सांगितलं. सोलिव सुख. सोलिव म्हणजे सुखाचा गाभा. सोलिव सुख म्हणजे काय झालं सुखाचा गाभा. त्याच्या पुढे गेले ते इतकेच विशेषण नाही थांबले. ते अतिसुखाहुनी म्हणजे काय म्हणले अतिसुखाहुनी. सोलिव सुख आणि अतिसुख असं काय. मग सुखात बी काही वर्गीकरण आहे काही असा असा अर्थ झाला. ते त्याला विशेषण कारण काय सुख बरं काय त्याला सोलिव उपसर्ग लावला अति उपसर्ग लावला आणि उपसर्ग लावला की धातूचा अर्थ बदल हे निश्चित आहे ना. असा त्याचा अर्थ आहे.
मग आमच्याकडे सुख नाही का? आमच्याकडे ते वैष्णवाकडे सोलीव सुखावणी सुख आहे, आमच्याकडे सुख नाही का? मग आहे ना, आमच्याकडे नाही, तुमच्या आमच्याकडे आहे का नाही? आणि सुखाशिवाय आपण रमलो. सुख जर नसतं संसारात तर रमलो असतो थोय आपण. आणि सुखाशिवाय आपण कुठेही गेलो तरी घरला संध्याकाळी जातो की नाही? विषयातलं का सुख आहे ना. सुख आहे की नाही घरी? पाहायचं तसं सुख नाही, सगळं दुःखच अहो प्रत्येक माणसाचं सोडा हो, मुळेला सुद्धा ह्या पाचव्याला सुद्धा रमविले त्याला सुद्धा ह्याचा जीव जंतूंना सुद्धा रमविले आपापल्या कामात. एवढीशी मुंगी दिसते तुम्हाला, ती सुख असल्याशिवाय हिंडत नाही उगतच. उगतच पावसाचं वातावरण दिसलं की ते अंडे काढते, बाहेर काढते, ती नवनी करते, सलामती करते. आपापल्या कार्यात रंगवून टाकले जीवन, रमवून टाकले जेव्हा नाही काय? सगळ्याला रमविलं महाराज. मग सुखातच रमविले ना, ते कोणत्याही असो पण सुखातच रंगविले, उगतच नाही रंगत महाराज. ते दुःख असल्यावर कसं रंगल तिथं माणूस? कोणताही जीव, कोणताही प्राणी तिथं दुःख म्हणल्यावर रमलच कसा? ते सुख आहेच महाराज, सुख आहे, पण ते सुख विषयी कोणते विषयी किंवा नश्वर आहे. पाली भाषेतून बोलायचं ठरलं कसं आहे ते नश्वर आहे, किंवा दिसायला सुख आहे असायला दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं दिसायला एक आणि असायला एक. मग ते म्हणले जे गावीचा चंद्र खेळोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख येऊन सुखाचे अंगी सहित जगाते. ही माया अशी करायची म्हणजे ये गावीचा चंद्र खेळोगी. या मृत्यूलोकातला चंद्र कसा आहे? खेळोगी बट आहे. जेथ उदय होय असता लागी, जे उगवते का सूर्य ते मावळण्यासाठी उगवत आहे. हे खरं आता उगवला पण मावळत आहे, निर्माण होते पण ते टिकत नाही, राहत नाही, जाते. सतत बदल, सतत बदल, परिवर्तन हे मायेचं स्वरूप आहे. मायेचं दुःख येऊन सुखाचे अंगी चळीत जगात. म्हणजे तिनं सुखाचं आंगळ घातलंय म्हणा. कोणी? मायेनं. आणि सुखाचं आंगळ घालून मला ते दुःख, आणि मग ती सळीत जगात आहे. जगाला काय करेल होय बाळमा? मग तुम्हाला ते वरलं आंगळ दिसायला, मधलं दिसायलंय का? मधलं दिसलं नाही म्हणून तर रंगीत नाही, बरोबर आहे की नाही? मधलं दिसे ना, ते रंगून गेले जीव, प्रत्येक रंगून गेले. म्हणजे जीवाकडे सुख आहे पण ते सुख दुःख मिश्रित आहे म्हणल्यापेक्षा निखिल दिसायला सुख आहे असायला दुःख. म्हणून तुकाराम महाराजांना सुख मानावं लागण्यासाठी ते म्हणले सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता. संसारात सुख काही लोक म्हणतील नाहीच महाराज, महाराज हे झाले का काय हो? महाराजाला कळतंय का नाही तुकाराम महाराजाला? असं कोणाला वाटत? असं वाटू नये. तिथं नाही म्हणले हो, खरं तर नाही म्हणले, नाही म्हणले. विषयामध्ये सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे, तरी विद्युत स्फुरण एकानं पाहिजे जगामध्ये सांगा म्हणले विषयात सुख आहे असं म्हणणं हे बोलण्याची सारखी नव्हे. हे बोलूच नका म्हणले विषयात सुख नाही त्या संसारात. दुःख न सेविता न सरे. बरोबर काय? इथं काय म्हणले या ओवी मध्ये बघा ना, ज्ञानेश्वर महाराज विद्युत स्फुरणे कान पाहे जगामध्ये. म्हणजे विजेच्या प्रकाशावर व्यवहार होतय का? नाही. मग विजेत प्रकाश नाही का? आहे ना. नाही, खूप प्रकाश आहे, खूप. त्याला काय महाराज तिचा प्रकाश पडल्यावर डोळ्याला झापडी पडत, तुमच्या डोळ्याला बघणं होत नाही एवढा प्रकाश त्या विजेत. प्रकाश विजेत आहे हो, पण ते शाश्वत आहे का?
टिकत नाही, हे सांगायचं त्यांना. तसं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय, विषयात सुख जरी दिसलं त्या विजेच्या प्रकाशासारखं चमकून चमकत आहे, निघून जातं. त्याच्या पुढे एक वही बघा, हा वात वर्ष आतपू धरे हा आब्रचयाची जरी सरे हो तरी त्रिमाळे के ढवळारी करावी का. हो बरोबर आहे. काय म्हणले? वात वर्ष आतपू धरे हो आब्रछयाची जरी सरे हो तरी त्रिमाळी के ढवळारी करावी का. कशाला 3 मजली बिल्डिंग बांधायची आता, कळलं का? ढगाच्या सावलीमध्ये हो तुमचा तिथंच व्यवहार. बसायचं आपल्याकडे असेल, ढगाच्या सावली खाली, झाडाच्या सावली खाली जर बसायला मिळत असेल, सावली ती कायमची राहत असेल, तर 3 मजली बिल्डिंग बांधायची गरज नाही. पण नाही म्हणा, ती सावली आहे इथं, दुपारून तिकडं जाते, शाश्वत नाही. आबाळाची सावली म्हणून तर आला आबाळ मस्त शिराळ, पण ते राहत का? राहत नाही. मग म्हणले ना, मला वाटते हा विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, आबळाची सावली जाईल लया नाही रया. हा आबळाची सावली जाईल, ती राहणार नाही. त्याप्रमाणे मग विजेसारखं चमकणार विषयातलं सुख आहे असं माऊली म्हणले. आणि तुकाराम महाराज जवा पाडे म्हणले. जवा म्हणजे कळल्या गावात असत्या त्या जवा, दुःख पर्वता मेरू पर्वत असेल तर दुःख. मग तितकं तरी सुख विषयात का ठेवलं? तसं नाही, ते नाही ठेवलं असतं तर जीव रमत नव्हता, म्हणजे संसार झाला नसता एवढा पसारा. एवढा पसारा होत नव्हता. लक्षात आलं की नाही भाऊ? काय तुम्ही कसे लेकराला सांभाळताल हे कळालं कोणला? उद्धवासारख्या. उद्धव म्हणला, मला माहिती आहे म्हणला, देवा तुझा रंग मला कळाला आता. हो की ती बघाय तुला मायेने सृजिले जन, ती तुझी सृष्टी भावया वर्धमान. स्त्री पुत्र स्वजन धन हा स्नेह संपूर्ण वाढविला. ती माया तुला लावलीच म्हणजे काय? तुला निर्माण केल्याची जनता मायेनं, तुझ्या मायेच्या हातानं तू हे जग निर्माण केलंस. आणि ती सृष्टीची जोपासना होण्यासाठी, ठीक साहेब, तिची जोपासना होण्यासाठी बरं काय, तिची वृद्धी होण्यासाठी, वाढ होण्यासाठी स्त्री पुत्र स्वजन आणि धन, म्हणजे माझी बायको, माझे लेकर, माझे पाहुणे आणि माझं धन, असं येड डोसक्यात बसविलं त्या जीवाईच्या, त्या माणसाईच्या. आणि असं डोसक्यात येड बसून त्या लेकराला सांभाळून घेते. म्हणून ज्याच्या त्याच्या लेकराला देते ते दवाखान्यात नेते की नाही? दुसऱ्याच्या नेतेत काय? मग ते आपले वाटत नाहीत म्हणून, आपले वाटल्यास तर आपण दवाखान्यात नेऊ की नाही भाई? दुसऱ्याच्या याला आपल्याला नेऊ वाटत नाही दुसऱ्याला, असं म्हणतो आपण. जाऊ द्या मला ती असं म्हणतो की नाही? त्याची ती बघते त्या नाही का कोणी आपल्याला काय म्हणत त्याच्यावर असं म्हणतो की नाही? आणि आपला असल्या दुसरा तरी म्हणला मी जातो संग, नाही मी बी येतो ना, त्याच्या भागत नाही मला, मी येतो. महाराज ही मया वाढविली, ती मया कोणी वाढविली? त्या परमात्म्यानं. उद्धवाला हे कळाले ढग त्याचे, त्या परमात्म्याचे ढग कळाले आणि करून आमच्या मागे उतरणार लावून द्यायला म्हणजे जेव्हा उद्धव म्हणजे तुकाराम महाराज आहे किंवा तुका म्हणजे उद्धवाचे तू नामदेव झाले ना, आणि नामदेवाचे तुकाराम महाराज झाले. तर मग उद्धवाला माहित होते हे एकाच खेळ परमात्म्याचा, म्हणून ते खरा बोलला. आमच्या मागे वल्ली गाड लावून दिलं, सृष्टी तुझी आहे, लेकर बाळ हे सगळं जग तुझं आहे, आणि तुझा असताना आमच्या सांभाळी घातलंच आणि आमच्या डोसक्यात ती खोपडीत बसवलं की मजे 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 मजे. आणि खरंच आपले नाहीत ते, पण कोणालाच हे कळत नाही. कळतंय कळलं म्हणून तर रमलेत ना, रमले मधात रंगून गेले माणसं आपापल्या. दुसरी म्हातारी पडल्या दुसऱ्याची जातात का चार रोज दवाखान्यात? तुमची म्हातारी पडल्यावर कशी गेले? मग कसे गेलेत म्हटलं? 4 रोज बसले. बघाय म्हणजे काय, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला असा मोह लावून दिलाय. ते मोह आणि त्या मोहातून मला काही
सुख होईल ही भावना थोडीशी चमत्कारिक आहे त्या विजेच्या प्रकाशाचं. विजेच्या प्रकाश म्हणजे आमच्याकडं सुख आहे जीवायकडं, पण ते सुख शाश्वत किंवा दुःखरूप सुख आहे. मग इथं तसं नव्हे. वैष्णवाच्या अंगणात कोणतं सुख आहे? सोलीवजे सुख. कोणतं? आणि ते अति सुखावणे. काय व्याख्या केली तुकोबारांनी बघा. सोलीव सुख. सोलीव सुख कुठे आहे? ज्ञानात आहे. कशात आहे? ज्ञानात आहे महाराज. ज्ञानात सोलीव सुख आहे. अज्ञानात दुःख विसरित सुख आहे. अज्ञानात सुख आहे पण दुःख विसरित आहे. का? अविद्या आणि माया. लक्षात आलं की नाही? माया आणि अविद्या. माया म्हणलं की ज्ञान, अविद्या म्हणलं की अज्ञान. माया ज्ञान आहे बरं काय, ज्ञान होती. अज्ञान म्हणायचं नाही मायेला. ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही अवस्था एक अविद्यक एक माईक आहे. लक्षात आलं की नाही? माईका ज्ञान कुठलं आहे? हा अरे थांब सांगतो तुला. पण माया ज्ञान रूप आहे की नाही? अहो मग ईश्वर सर्व त्याच्यामुळंच आहे की कोणामुळं? हो. आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म तर ज्ञान बी नाही ना अज्ञान बी नाही. ते सोडली होय. लक्षात आलं? म्हणजे माया ज्ञान आणि मग त्याच्यामुळं ईश्वराला सर्वज्ञत्व होय ना. म्हणजे जिथं दोन गुण आहेत तम आणि रज हे दबलेले आणि सत्वगुणाचा उत्कर्ष ते ज्ञान. जिथं सत्वगुण दबलेला आहे आणि तमोगुण उत्कर्ष आहे तिथं अज्ञान. लक्षात आलं? ते अविद्य. पण तिथं बी सत्वगुण नाहीच का? आहे माफक. तमोगुण जास्त. इथं रजोगुण कमी, तमोगुण कमी, सत्वगुण जास्त. असा दोन्ही स्वरूपातला फरक सांगा. आता सोलीव सुख बरं काय, जे त्या ब्रह्माविषयीचं ज्ञान आहे, ब्रह्माविषयीचं ज्ञान बरं. आणि त्या ब्रह्माविषयीचं ज्ञान, त्या ज्ञानाच्या द्वारे तो भगवान परमात्मा जो आहे तो परब्रह्म ते कळते. कशानं कळते? त्या ज्ञानानं कळते. आणि ज्ञानानं कळते जे ब्रह्म ते मात्र सोलीव सुख आहे. सोलीव सुख आहे ते परब्रह्म बरं काय. पण आहे पण सामान्य रूपाने ना. ते ब्रह्म आहे जगामध्ये आणि ते ब्रह्म नाही असं नाही. ब्रह्म व्यापक निरपेक्ष व्यापक आहे. आणि हेही जरी असेल तरी पण ते सामान्य आहे महाराज. विशेष रूपानं नाही ते ब्रह्म. लक्षात आलं की नाही? विशेष रूपानं नाही. मग विशेष रूपानं ते ब्रह्म वैष्णवाच्या अंगणात खेळते असं म्हणायचे. कोणाला? तुकोबारायांना. हे लक्षात ठेवा. सोलीव सुख आहे कोणतं? परब्रह्म मानू आम्ही. पण ते अति सुखावणे. सोलीव जे सुख त्याच्या पुढचं विशेषण दिलं अति सुखावणे. म्हणजे सोलीव नाम निव्वळ केवळ. सोलीव म्हणलं कळलं का? जसं आपण केळ आणि टरफला सहित केळ. मग टरफला सहित केळ तसं ईश्वर. लक्षात आलं? त्याला केळ आहे मला गाभा पण वरून आवरण आहे काय टरफलायचं. टरफल आसार की सार? आसार आहे आणि मधला गाभा. मग आपल्याला सोलीव 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 जे म्हणजे महाराज सोलीव शब्दाची व्याख्या काय? अरे केळ हे हो पण टरफल असं एक म्हणजे सोलीव नाही. आणि टरफल काय द्या? आता काय टाकून द्यायचे? नाही सोडलं ना टरफल. आता काय ठेवलंय? फक्त गाभा. मग आता हे काय करायचं? ह्याच्यातलं काय खायचंय? आपण काय टाकून द्यायचे? काही टाकून द्यायचं नाही. जे गड्डा खाऊन तसं सुख म्हणजे सोडलीव बरं काय. म्हणजे ईश्वर आहे ना हे टरफलाचे खेळ आहे. आणि जे व्यापक वरून माहिती नाही सामान्य रूपानं
ते गड्डा आहे. केळाचा काय ते गड्डा आहे. सोडीव सुख आहे, पण तेही सोडीव सुख लक्षात आलं की नाही, उपभोगात येत नाही. कसं येत नाही उपभोगात ते सांगतो तुम्हाला. सामान्य रूपाने राहिला तर ते सक्रिय नाही केला. तो परमात्मा सक्रिय जसा ह्याच्यात अग्नी आहे, या लोखंडात अग्नी आहे की नाही, याच्यात अग्नी आहे 100% आहे. मग अग्नी आहे हे सामान्य रूपाने राहिला तर जाळण्याची क्रिया करतो का तो? नाही. मग त्याला जर जाळण्याची क्रिया करायची असेल तर दुसरा कशात तरी संघकरण ठ्याका आणायचा. ठ्याका आणल्यावर त्याच्यातून ते दिसतो प्रगट, तिथं काहीतरी मग तो पेटक स्फोटक पदार्थ धरायचा, पेट घेणारा घेतला आणि पेट पदार्थ ते चकमकीचा ठोकून कुठेही ठोकल्यावर निघत दिसतो बरं. त्याच्यात अग्नी असते, ते अग्नी व्यापक आहे ना, मग ते निघतो. निघला ते कप धरला, चकमकीला कप लावून धरीत होते ना पाहिजे, त्याच्यात मग इस्तू यायचा. एकदा इस्तू त्याच्यात आला ते फुल्ल फू आता थोडं मग काय वळायचा बरोबर आहे. म्हणजे उपभोगात तेव्हा आलं ते. ठोका आणल्याशिवाय उपभोगात आलं काय? हा, सक्रिय झालं नाही ना ते. मग त्यात अग्नी होता हे खरे, त्यालाही जाळीत नाही तर अहो त्याच्यातून प्रगट करा पुन्हा ह्या लोकांना पाणी करून टाकेल. याच्यातूनच निर्माण झाला काही अग्नी तर पुन्हा जर हे मधात ठेवलं त्या भात्यात वाळाच्या त्या अग्नी याचं पीठ करून टाकेल. हो, म्हणजे याचा अर्थ ते विशेष रूपाने आला. कळलं? मग हे विशेष रूपाने येणं त्या परमात्म्याच म्हणजे कार्यात्मक येणं हे अतिसुखावून सुख आहे. अतिसुखावून सुख आहे. म्हणजे कोणतं? वैष्णव म्हणजे विष्णू भक्त. आणि विष्णू भक्ताच्या घरी तो ब्रह्म असलेलं शुद्ध ब्रह्म, तेच ब्रह्म साकार होऊन त्या वैष्णवाच्या अंगणात आलं आणि त्यांचे काम करायला, त्यांचे लाड करायला, त्यांची सेवा करायला आलं. असं कोणाला म्हणायचंय? हा, म्हणून सोलीवजे सुख अतिसुखा होणे आणि उभे ते अंगणी वैष्णवांचे. लक्षात आलं? ते परब्रह्म म्हणून तर सावळे परब्रह्म आवळे या जीवा मने मन राणीवा केले. काय करू सये सावळे गोवित आपे आपलं पत मन तेथे. बापरूक माझी ओळू सावळी प्रतिमा आणि मने मन क्षमा एक असं वर्णन. आणि असा सगुण साकार परमात्मा वैष्णवाच्या अंगणात तो तेच परब्रह्म साकार रूपानं सक्रिय होऊन वैष्णवाच्या अंगणात आलं. आता ब्रह्मांडाचा नायक जर वैष्णवांचा सेवक बनला असेल तर मग वैष्णव किती सुखी असतील म्हणा, किती सुखी आहे. त्यांच्यासारखा सुखी कोण आहे म्हणा. कळलं का? खरंच वैष्णवासारखं भाग्य कोणी मान. भाग्यवंत दया शरण गेले की मी आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी आम्ही दैवाचे. आम्ही खरे भाग्यवान आहोत. हो महाराज, काहीच कमी नाही महाराज. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे काय त्याचं नवल नाही. आव अष्टमहासिद्धीची मालकी लक्ष्मी आणि तिचा बी नवरा हे तशी ओळ. अष्टमहासिद्धी ह्या तर उपसिद्ध्या सुदरसिद्ध्यात अलीकडे राहिल्या, त्या तर लई खाली यायच्या थर्ड क्लास. याच्यावर महासिद्ध्या मोठ्या लिहायच्या. आणि त्या महासिद्ध्याची नवनिध्यांशी विद्यांशी मालकीन कोण आहे? लक्ष्मी माय. आणि ती लक्ष्मी माय आणि तिचाही नवरा कोण आहे? विष्णू पांडुरंग. आणि ते पांडुरंग ह्याच्या दारात उभा आहे. म्हणजे पसारा आला का नाही का बाईचा? त्या बोचा पसारा सगळा आला की माझा यावंच लागते मला. म्हणून तर म्हणले ना काय की चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार का तर नारायण घरी साठविले धन तावघीची वान तया काय सगळं नाही. त्याच्या पुढची गरज नाही आपल्याला. घरी धन कोणतं साठविलं? नारायण. देवरूपी धन आहे ना. मग देवरूपी धन आहे, त्या धनानं काय मिळत नाही? सगळंच मिळत. तुमच्या ह्या पैशानं, लौकिक पैशानं काय मिळते? माणसं म्हणते पैसा असल्यावर फक्त मायबाप सोडून सगळं मिळते असं.
म्हणजे काहीच दुर्मिळ नाही म्हणे हे पैसे आपल्यावर कोणते नोटा कागदाच्या सगळंच मिळते मायबाप सोडून असं मग आहे की तसा व्यवहार बी आहे तसं बोलण्यात आहे की मग मला वाटते बायको भेटते पैसे आपल्या बघून काय आणि मग पैसे मग भेटत म्हणल्यावर इतकं ह्या बायकोला पुढे पुढे काय करायचं बाजू हिच्यासारखी मिळत नाही ना. तिला टिकवण्याकरता करावं लागतं पुढे पुढे तिला टिकवण्याकरता पुढे पुढे करावं लागणार नाही केलं मग जाईल दुसरी मिळते मला येत ना पैसा ना 56 त्याच्यावर मिळते फक्त पैसा होत एक्कावणे गुणवान बैल नाही जगात हा आय वरी करणार वरी करते मायबाप मिळत नाही हे खरे कारण काय तिच्या पोटातून जन्मलेली बाई खावा मिळेल आपल्याला म्हणजे जिच्या पोटातून आपण जन्मलो अशी माय कशी मिळणार नाही मिळणार म्हणजे असं म्हणता येईल हे ठीक आहे पण आपलं उलट झालं इतकी दुर्मिळ मायबाप आहेत पण ते आपल्याला काय वाटणार ते 2-4 दिवस तेच अभंग झाला ना आपण इतके दुर्मिळ आहेत पण आपल्याला त्याची किंमत नाही आणि याचा सुकाळ आहे ह्याचा हे बायकायचा ह्याचा पण ते आपल्याला दुर्मिळ वाटायले की आपली खोपडी उलटी झाली ना आता हे झालं व्यवहारानं तुम्हाला पैशानं सगळं मिळतंय मायबाप सोडून म्हणता पण चुकीच आहे पैशानं सगळं मिळतंय पण सुख मिळत नाही काय मिळत नाही हा पैसा म्हणूनच खरे शहाणे माणसं असे म्हणतात पैसा सर्वस्व नाही पैसा हा सर्वस्व नाहीच पैसा सुख आहे असं मात्र सुख काहीतरी वेगळं ते सुख काहीतरी वेगळं ते समाधानात आहे कशात आहे समाधानात आहे पैसा सुख नाही किती जगात पैसेवाली माणसं आहेत महाराज सदा तळमळ आहे रात्र दिवस भीती नाही त्याला गोळी खाल्ल्याशिवाय झोपेत नाही पैसे तर किती अब्जावधी रुपये पडून आहेत पुणे त्याचा त्याला पैशाचा मेळ एवढे पैसे त्या लोक तरीही त्यांना सुख नाही म्हणत सुख येत ह्याची ठाई भाऊ काही मान्य आहे पण सुख नाही त्याच्यामध्ये पण काय पण हे होळकायले तुम्ही या व्यवहारात पैशात याच्या सुख नाही मग सुख नावाची जी चीज आहे ती देव आहे सुख आहे म्हणजे कोण आहे देव आहे देव म्हणून सुख काय सुखरूप आहे तुला कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा कारण मला म्हणावं लागलं सुख रूप असा देवासारखा कोणी आहे का याचा अर्थ दुसरे सुख तुम्ही मानलीत म्हणून ते असं म्हणावं लागलं म्हणजे विषयाच्या सुखाच्या अपेक्षेनं त्या सुखाचं वर्णन करावं लागलंय सापेक्षी शब्द आहे सुखात बाकीचे सुख म्हणजे विषयी सुख हे ते सुख पण हे सोडीव सुख दुःखाची निवृत्ती हा दुःखाची निवृत्ती हा सुखाची ते सुख हा पाहता तुझे पांडू हो मान्य दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते लक्षात आलं म्हणून त्याला म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती असं शास्त्रकाराला म्हणावं लागलं दुःख 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 काय आणि दुःख आम्हाला आज एखादा काही बिमारी झाली काही पडसं खोकला आलं दवाखान्यात गेले 1000-500 खर्च केले राहून आणखी सुख समाधान मिळतं पण ते निशेष संपत का ते दुःख पुन्हा म्हणजे पुन्हा रोग होणार नाही का तुम्हाला आता होत आहे म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती नाही मग आत्यंतिक निवृत्ती त्याला म्हणावं लागलं की ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर कोणतं दुःख शिल्लक राहत नाही म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तर सापेक्ष परमानंदाची प्राप्ती असं आता हे परमानंदाची प्राप्ती हे सोळीव सुखाहून अतिसुख आहे सोळीव सुखाहून अतिसुख आहे परमानंद आहे एक लक्षात ठेवा वृत्त्यानंद नाही वृत्तीतला आनंद नाही वृत्तीतला आनंद वैश्विक जर असेल तर ते टिकू शकत नाही ते वृत्तीतला आनंद कल्पित वृत्ती स्वीकारली कल्पित बरं वास्तव वृत्ती कल्पित वृत्ती आणि अशी स्वीकारून बरं काय आणि मग त्या ब्रह्मसुखाचा अनुभव घेतला किंवा आनंद घेतला ते अतिसुख झाले सामान्य चैतन्य सोळीव सुख सामान्य चैतन्य सोळीव सुख आणि त्याच्याहून अतिसुख कोणतं तर कल्पित वृत्ती स्वीकारली या मुक्तानं जीवनमुक्तानं आणि कल्पित वृत्ती स्वीकारून
ते आपण मिळविलेले जे काही आनंद आहे त्या आनंदाचा उपभोग घेतला तर ते अतिसुख झालं. ते काय झालं त्याला, त्या जीवनमुक्ताला ते अतिसुख झालं. पण एवढ्यावरच नाही थांबलायचं. जीवनमुक्ती मिळाली या लक्षात आलं का ना, म्हणजे मुक्त झालाय. पण मुक्त झाल्याच्या नंतरही भक्ती करताय. मुक्त झाल्याच्या नंतर काय करताय, भक्ती वैष्णव करताय. आणि अशी वैष्णव भक्ती करताय आणि त्या वैष्णवाच्या भक्तीनं मग हा परमात्मा आला नावा रूपा आणि तू का म्हणे झाला सोपा. किंवा दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाच्या. बर काय, तया संगातीने सुरवाळे मग विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूप. बरोबर आहे ना, हो. किंवा बर काय, तो वल्लभामी कांतो आईसा पुढे. तो वल्लभामी कांतो म्हणजे दुसरा दृष्टांतच आठवत नाही ज्ञानोबारांना जास्त जे प्रेमाचा द्यायचा असला. दुसरा जण बायकोचा नवऱ्याचा देते. माऊलीला काय अनुभव होता का याच्यातला, ब्रह्मचारी सुख वाटते ना आम्हाला, तर अनुभव आहे त्याचा. वा वा वा. अहो अनुभव नव्हता पण अभ्यास केवढा आहे जगवाचा. हा, तुम्हाला जे ग्रहस्थाश्रम सुद्धा माहित नाही जे, तर ते सांगू शकते कोण, माऊली. सर्वज्ञ ते. म्हणून काय म्हणजे माऊली, तो वल्लभामी कांतो आईचा पडी. ती बायको आणि मी नवरा. धावून जाते की नाही नवरा बायको कर. ते लोकच सांगू नका, आपला आपला अनुभव बोला. लोक कुठे ठेवल्यात आपल्याला गरज नाही. हा, बघा की त्याला आनंद वाटतो दुसऱ्याचा. नाही नाही नाही, आपलं आपलं बघा. त्याला म्हणायचं एक मयासारखे सगळं जग आहे असं म्हणते तो. तुम्हाला घेऊन पडते तर तुम्ही बी तसलेच एक असं म्हणायचे. आपण बोलतो मग काय, सगळे आम्ही सारखेच येत त्याच्यात तुम्हाला जात भाई सर्व्हिसेस की आमच्या सगळे जातीतलेच लोक आहेत असं म्हणतात ते. हो, बरोबर आहे की नाही, हे तुमच्याच वर्गातलेच नाही. मग त्या वर्ग सोडाव का नाही, ती जाऊ कुठे हे पहिल्या वर्गात आहे, दुसऱ्या चौथ्या काय. पण आपण वर्ग बदलाव का नाही, कोण्या वर्गात असतो मिळेल. आता जन्म गेला महाराज. हो, चिडिया चिडी निघतच नाही आता. आता काय, आता निघणं शक्य नाही. गेला नाहीतरी गेला. सांगत होतो मला, सांगितलं होतं काय करावं महाराज. कळलं, हे वरचीवर कळायला लागलं. म्हणून ते सुधारणा होणं शक्य नाही. कारण काय, ते मोहात पडले लोक. अवघड असतंय, हे काही सोपं नाही. आणि एवढं अहो किती जन्म घ्यावे लागतात ते तोडायला. एका जन्मात अभ्यास केल्यानंतर तुटत असते काय, त्याला लई जन्माचा अभ्यास लागतोय मागच्या, तेव्हा ते वैरागी निर्माण होत असते. वैरागी येणं काही सोपं आहे की काय, आणि मग ते तुटत असते विषय. हे विषय तोडायला लय अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांना असा दृष्टांत दिलाय तिथं. ते म्हणले काय, बर काय कसं होतंय विषय तोडताना, तर ते म्हणले गाईच्या कासातलं वासरू काढायला, सोडलेलं वासरू, आणि ते काढता. मग सोडलेलं वासरू ती पाणवली की लगेच हे काय करते, तोंडात बोट घालते काली ना तळमळ तळमळ. कोण, किंवा एखादा भिकारी आलाय, 4 दिवसाचा उपासी आहे आणि ती बसला जेवायला पंक्तीला. जेवायला बसला, पंगत दिसली, त्याच्यात एक जण आला, कुठला असतो त्या गावात, तुला होतो नाही का, नाही उठ कुठे होईल बनला. 4 दिवसापासून उपाशी होतं, त्याला जेवण चांगली बुंदी होती. धुवून कोणी येणार, त्याला किती दुःख. विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर. वा, युगात होय ते वीर विराग साहिती. वा, त्याच्यात ही ओळी आहे की नाही, त्याच्यात सारच आहे वेगळी. का गव्हावणी वत्स काळी, का भनंग उधवळीता भाने. सारस नाही का, ते 2 असतेच बघा पाकड. आता गळ्याला पांढरे मोठमोठाले पाकडे ना, आता आहे बघा जोडी राहते नेहमी. आणि ते इकडे शेंड्याला बसते बघा मोठमोठाले. आता आहेत आपल्या गावात लांबसुची, ते सारस. आपण सारज म्हणतो त्यांना, पण त्याचं नाव सारस. ते जोडी संगत राहते
आणि त्याची ताटातूट केल्यावर दुःख होते. भनंगाला जेवता जेवता उठविल्यावर दुःख होते. त्या वासराला जसं त्या गायच्या कासात काढल्यावर दुःख होते, तसं या इंद्रियाला विषयातून काढल्यावर इतका अवघड आहे बघा. इतका अवघड. हा? माये पुरणी बाळक काळे नेता एकुलती एक का होय उदक तुटता मी. हो, असा इतकं दुःख त्या विषयात, म्हणून इतकं सोपं नाही महाराज. हो, हे लक्षात ठेवा. आणि ते परमानंद कसा मिळेल त्याला? विषय आनंद माणसांना विषयाच्या आनंदात रममान झालेल्या माणसाला परमानंद कसा मिळेल ते? महाराज, सोलिव सुख म्हणजे सामान्य ब्रह्म, आणि जीवनमुक्ताच्या जो जीवनमुक्तीतला आनंद आहे तो आनंद आहे अतिसुख. आणि त्याच्याहूनही काय अतिसुखाहून जे सुख आहे ते म्हणजे कोणतं? असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म यांच्यासाठी देह धारण करून आलो. कोणासाठी? या वैष्णवासाठी, या भक्तासाठी देह धारण करून. त्यानं देह धारण केलाय नाही भाऊ. हा, ते त्याला कोणताच काय आकार काय नव्हता, पण त्यानं आकार धारण केला. हात पाय कान डोळे नाक हे सगळं धारण केलं, आणि सगळं धारण करून वैष्णवाच्या अंगणात येऊन उभा राहिलं. असं इथं महाराजांना म्हणायचंय. सोलिव जे सुख अति सुखा होणे, आणि उभे ते अंगणे वैष्णवांच्या अंगणात उभंही नाही भाऊ. हो, मग आता भाग्यवान कोण? वैष्णव महाराज. हो, वैष्णव तो जया ही देवावरी माया नाही अनिक प्रमाण. तन जन काय तृण नाही, तन धन तृण जन, तन धन तृण जन हे काही प्रमाण नाही. अनेक प्रमाणच नाही कोणतं. तन नाही केली, धन दौलत, धन दौलत प्रमाण नाही. तन धन तृण जन, कळलं का? हे जन हे सगळे तृण आहे. तृण म्हणजे कसपट. देह कसपट असेल काय? वैष्णवांना धन कसपट असेल काय? आणि पाहुणे रावळे बायका पोरं लेकरं वाळ कसपट. तृणजन हे सगळे तृणासारखे आहेत. आणि अवघी देवावरी माया, आणि तो वैष्णव, त्याला म्हणतात वैष्णव. असा वैष्णव या अभंगातला. आणि त्याच्या अंगणात सोलिव जे सुख अति सुखा होणे, आणि उभे त्या अंगणे वैष्णव. अशा वैष्णवाच्या अंगणात हे विचारा सगुण साकार होऊन पांडुरंग आला. आता आणखीन काय पाहिजे? उद्या बघून घेऊ, टाइम संपत आलाय. हो, 5 मिनिटं राहिलाय. दुसरं चरण त्याच्या पुढचं चालू. पण वैष्णवाच्या अंगणात उभं सोलिव सुख आहे. अरे नुसतं सुख उभंच राहिलं नाही, पाणी भरण्यापर्यंत काम केलं, ढोंगण धुण्यापर्यंत काम केलं. कोणी? त्या सुखानं. काय कमी महाराज? काय कमी आहे? मग दुसऱ्याच्या अपेक्षा करायची कशाला? कळलं? म्हणजे दुसऱ्याच्या सेवेची अपेक्षा करायची नव्हतं. बर, बायकोचं सुख पाहिजे, त्याच्याहून 1000 पट सुख. विषयातलं विषय आनंद लय तुच्छे. म्हणून गवळण म्हणली ना, नित्य आनंद पुढे आनंद तो कोण? विषय सुख ते बापुडे झाले बाई पूर्ण. विषयातला आनंद ते कसपट झाला बाई. नित्य आनंदासारखा आनंद कोणता आहे जगात? सांगा. नित्य आनंद. कोणता आनंद? त्यालाच म्हणे नित्य आनंद, परमानंद, ब्रह्मानंद, निजानंद. हे जे आनंदाच्या व्याख्या केल्या उपसर्ग बदलू एकाच लक्षात ठेवा. सदानंदीचा सदानंद असू द्या ना, त्याच नाव आहे. सदानंदी बायको त्याची, सदानंदाची बायको सदानंदी, ती आंबा आहे. सदानंदीचा उदो उदो हे म्हणायचे. सदानंदीचा उदो उदो. सदानंद हे सदानंद आहे म्हणून ही सदानंदी या. ते सदानंद नसतं, ही सदानंदी कुठली आहे? लक्षात आलं काय? असा आनंदही नाही भाऊ. हो, मग आपण कवा भाऊ वैष्णव? प्रॅक्टिस करा आणि वैष्णव व्हा. वैष्णव झाल्यावर असं सुख अंगणात उभा राहते. अंगणात
नुसतं उभा राहत नाही, त्याचा विचार उद्या करू. चला.